महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान होताच अनेक घडामोडी घडायला सुरुवात झाली। या सगळ्या वादाच्या केंद्रस्थान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आहेत। शिंदे गटातील एका नेत्याने कीर्तिकरांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आता दुसरा नेता त्यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे। शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप होतोय। त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे। शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी या प्रकरणी पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली। आता आनंदराव अडसूळ गजानन कीर्तिकर यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत। गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही। शिशिर शिंदे यांच्यावर 3दा कारवाई करावी। गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई झाली तर आम्ही देखील विचार करू। अमित शहा यांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे। प्रवीण दरेकर यांनी बोलू नये, महायुतीत ऐक्य नाही असे लोक म्हणतील, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे। माणसाने विचार केला पाहिजे, मी कोणावरती बोलतोय? ज्याने अनेक वर्ष काम केलंय अशा माणसावर आरोप करताना आपण कोण आहोत, आपण किती छोटे आहोत किंवा ती माणसे किती मोठी आहेत एवढा तरी विचार केला पाहिजे, अशा शब्दात आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना सुनावले। आशिष शेलार यांना सुद्धा आनंदराव अडसूळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।